मीटर एमएससीबी मध्ये गेलो तर लाईट मीटरचा महिन्याला जर बिल नाही भरलं तर लाईट आपोआप कट होते. आता जर तो लाईट कमी आहे का सर? त्याच्यात आमच्या एक मिनिटचा फरक पडतो आम्हाला इथे. आम्हाला किती मंजूर आहे? आम्हाला किती बरोबर आहे? बरोबर आहे. मग का नाही एवढं तुम्ही आता पहिला 200 कोटीची योजना राबवली, आता 450 कोटीची योजना राबवतायत. मग आपल्याला पाणी उचलला, अच्छा उचलायला घेतला तो पण आम्हाला मलमूत्र द्यायला लावला. लोकांचं लघवी आणि गु अहो तुम्ही देताय. तो इगलवाला चोर आहे, तो पुन्हा आम्हाला पाणी देणार नाही. हे तुमच्या 2 वर्ष झाला मंजूर होऊन, टाक्या लाईनी येऊन पडल्या 1.5 वर्ष झाल्या. तुम्ही आम्हाला पाणी देऊ शकत नाही, तुमची क्षमता नाहीये. तुमची एजन्सी बंद करा आणि तुम्ही आम्हाला लेखी द्या. तर आम्ही देऊ शकत नाही पाणी. आम्ही आमच्या एमआयडीसी कडून घेतो पाणी. कशाला आम्हाला? बघा आम्ही महिन्याला 1000 रुपये बिल द्यायला तयार आहे प्रत्येक घरामागे, पण आम्हाला पाणी दररोज पाहिजे 4 तास, सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास कंपल्सरी पाहिजे. आम्ही 1000 रुपये बिल देऊ प्रत्येक घरा मीटर मागे. 200-400 ने आम्ही अहो त्या हॉस्पिटललाच लाख रुपये जातात वर्षाला त्या पाण्यापायी. प्रत्येक महिला आजारी पडते वर्षातून 2-3दा त्या फक्त पाणी आणि पाणीसाठी. टायमिंग पण नाही त्यांचं. सकाळी आज तुमच्या दूषित पाण्याने 70% लोक आजारी आहेत अंबरनाथ शहरात. 70% लोक. आम्ही तुमच्या इथे मांडलो आणि आज आम्हाला पाणी मिळालं. याच्या अगोदर तुम्ही सांगितली का खरवई जी योजना आहे ती अंबरनाथ साठी आहे. ती योजना झाली का आम्ही तुम्हाला पाणी देऊ भरपूर. ती योजना बदलापूरवाल्यांनी नगरपालिकेत 35,000 लोकसंख्या असताना तीच लाईन आजही आहे. 900ची लाईन का पडू नये तिथे? आज 12 वर्ष 13 वर्ष का नाही टाकले तुम्ही? आता तुम्ही या योजनेचं सांगताय, या योजनेला तुम्ही त्याला वर्क ऑर्डर देत नाही, कारण तोही चोर आणि तुम्ही चोर. दोघे चेचेरे भाई आहेत का? तर हा इगलवाला टोटल फ्रॉड आहे. त्यांनी अंबरनाथ शहरात अगोदर 200 कोटीची योजना खाल्ली आहे पाण्याची, ड्रेनेज लाईनची 250 कोटीची खाल्ली आहे आणि आता पुन्हा 450 कोटीची योजना खाणार आहे. आणि फायबरचे पाईप आणून ठेवले 8 इंचाचे. हे खुशी कधी खातील साहेब? आम्ही मागे रक्त देऊन वॉटर सप्लायचं पण कामं तीच करते आणि ड्रेनेज लाईनची पण कामं तीच करते. यांनी बोगस बिल याच्या अगोदरही काढले आणि आता त्याच एजन्सीने पुन्हा काम घेतलेलं आहे अंबरनाथ शहराचं. आणि यांनी अंबरनाथ शहरामध्ये ताजं उदाहरण आहे, ड्रेनेज लाईनचे कामच नाही केली, बोगस बिल काढलेत. त्या कॉन्ट्रॅक्टरनी लेखी दिलेलं आहे, त्याचं ऑडिट होत नाहीये आणि अजून त्याच्यावर कारवाई होत नाहीये. आणि पुन्हा पाण्याचं हे स्कॅम चालू आहे आणि या स्कॅम मध्ये एमजीपी पूर्ण सामील आहे का? तर अंबरनाथ शहराला बदलापूरने, वांगणीने, खंडाळा, कर्जत, शेलू, वांगणी यांचं मलमूत्र आलेल्या नदीमध्ये अंबरनाथ उल्हास नदी ही आता ही घाण झालेली आहे आणि त्याचं पाणी नालिंबीतून आपल्याला उचलून देणार आहेत. म्हणजे 450 कोटी वापरून सुद्धा आपल्याला हे गुहाचं आणि लघवीचं पाणी देणार आहेत, जे बदलापूरवाल्याने ड्रेनेज लाईन द्वारे नदीत सोडलेलं आहे आणि ते पाणी फिल्टर करून आम्हाला देणार आहे. म्हणजे अंबरनाथकरांना पुन्हा गुहाचं पाणी फिल्टर करून देणार आहेत. एवढी नालिस्ती या एमजीपीने आणि या अधिकाऱ्यांनी केलेले आहेत. याच्यावर कोणी बोलायला तयार नाही, बोललं तर दाखवायला तयार नाही. माझी विनंती आहे का नालिंबी तुम्ही जाऊन पाणी करायची, बदलापूर पासून वांगणी पासून तर नालिंबी पर्यंत जिथे आपण पाणी उचलणार आहात तर तिथे किती नाळे त्याच्यामध्ये येत आहेत आणि तो पाणी कशा पद्धतीने आपल्याला देणार आहेत. जर तुम्ही ते पाहिलं तर तुम्ही एकही घोट पाण्याचा पेणार नाही अंबरनाथकर. हा जनतेसाठी आहे, कारण की आम्हाला तुम्ही लघवी पाजणार आहात. सभ्य भाषेत बोलायचंय आणि यांच्या भाषेत यांना सांगायचं असेल तुम्ही गु आणि लघवी आम्हाला पाणी देतात. गुहाचं आणि लघवीचं फिल्टर करून तुम्ही पाणी देणार आहे. ते कसं फिल्टर होणार आहे, काय होणार आहे कोणाला माहिती. तर आता जे फिल्टरेशन सम आहेत ना त्याच्यात कुत्री आणि मांजरं पडतायत आणि तो पाणी आम्हाला देतायत. आणि जे आजारी पडलेत ना तो कुत्रा मेला होता त्या टाकीमध्ये, 2 ते 3 कुत्री मेली होती, मांजरं मेली होती आणि तो पाणी आपल्याला दिलेला आहे यांनी. आणि त्याच्याने आजारी पडले. आपल्याला जे झालेलं आहे प्रत्येकाला काविळाने हे पोटाचे आजार जे ताप आले याच्यामुळे आलंय आणि हे लपवलं जातं. आणि आम्ही बोललो तर आमच्या कारवाया आणि हे टँकर लॉबी एक टँकर वाला 20 टँकर पाणी काढतोय बोरवेल मधून. त्याला मला वाटतं गंगा इकडे आली अंबरनाथला वाहून, उल्हास नदी गेली बाजूला. म्हणजे कुठेतरी चोऱ्यांबरोबर प्रत्येक सोसायटीला 1,00,000 ते 1,50,000 जो बिल येतोय त्याला कारणीभूत एमजीपी आहे. आणि आता डोळे उघडा, तर यांच्या मागे कोण आहे आणि ह्याचा आवाज कोणी उचलायचा. सगळ्या प्रतिनिधींनी तर यायला पाहिजे आणि हे बोललं पाहिजे. आणि ही एमजीपी आम्हाला नको आहे.
आम्ही एमआयडीसी कडून डायरेक्ट पाणी घेऊ. एनजीपी एजन्सी आमच्याकडे आम्हाला लेखी द्यावा तुम्ही. एक तर पाणी द्या, एक तर आमची एजन्सी आम्हाला तुमची एजन्सी नको, आम्ही तुम्हाला लेखी देतो नगरचं. आणि आम्ही